वाढलेली गुन्हेगारी आणि नशेखोरीमुळे गुन्हेगारी वाढली आणि ही नशेखोरी बंद व्हावी. ड्रग्स, गांजा, चरस, अफीम जे काही प्रकार आता सांगलीमध्ये जे कधी आम्ही आयुष्यात ऐकले होते, सिनेमामध्ये पाहिले होते, ते आज कॉलेजच्या मुलांना, तरुण तरुणींना मिळत आहेत आणि त्यातून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तरुण पिढी बर्बाद होते. यासाठी आम्ही सर्व पक्षांनी मिळून एक समिती स्थापन केली, भयमुक्त आणि नशामुक्त सांगली. आणि या समितीतून आम्ही जे आंदोलन चालू केलं, चळवळ एक चालू केली, तर आम्ही प्रतिमात्मक आंदोलन चालू केलं की तुम्ही जर आमचं संरक्षण आमच्या कुटुंबाचं किंवा आमचं करू शकत नाही, कारण अनेक प्रकार असे झाले की या नशेतून मर्डर झाले. आज तुम्ही पाहताय जेवढे मर्डर झालेत 90% मर्डर हे तरुणांनी केलेत, अल्पवयीन मुलांनी केलेले आहेत आणि नशेतून केलेत. ही घरगुती किंवा कुठल्या तरी कारणावरून होणारे वेगळे, की गुन्हेगारीसाठी 302 करायचं आहे म्हणून त्या नशेतून हे तुम्हीच बातम्या लावल्यात अनेक ठिकाणी. तर हे भयानक परिस्थिती भविष्यात हे बीड किंवा बिहार सारखी परिस्थिती होऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी विचार केला आणि सर्व पक्षी आम्ही सर्व संघटना मिळून एक चळवळ चालू केली. चळवळीला चांगल्या प्रमाणे यश आले. जवळजवळ 22,000 अर्ज आमचे भरलेले आहेत. आम्ही अनेक बागा, क्रिकेटचं मैदान, गार्डन असतील, सगळीकडे तुमचे उद्यान असतील, मस्जिद, मंदिर, सगळ्या ठिकाणी, चर्च, अशा ठिकाणी आम्ही हे उपक्रम राबवल्यानंतर आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. आणि नुकता प्रतिसाद नाही तर आम्हाला अनेक घटना अशा ऐकायला मिळाल्यात जे आम्ही मीडियासमोर सांगू शकत नाही, की अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेत, अनेक तरुणींचे म्हणजे आयुष्य बर्बाद झाले या नशेमुळं. अनेक म्हणजे लोक काय म्हणतात, आमच्याकडे पूर आला, आम्ही पुरात सावरलो, कोविड आला, कोविडमध्ये सावरलो, पण आमची ही पिढी बर्बाद झाली तर आमच्या भविष्यात आमच्या 4 पिढ्या वाया गेल्या. आणि अशी परिस्थिती या सांगलीत आहे आणि ह्याला कुठेतरी सुधारण्यासाठी ही आमची चळवळीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आता काय झालंय, आचारसंहिता तुम्हाला माहिती आहे, निवडणुका महापालिकेच्या लागल्यात आणि त्यात आचारसंहितेमुळे आम्हाला हे आंदोलन थोडं अधिकृतरित्या म्हणजे कायद्याच्या चकोरीत राहून करावं लागतंय. पण काही ठिकाणी असं लोकांना वाटू नये की हे आंदोलन आम्ही थांबवलंय, तर हे आंदोलन थांबवलेलं नाही. आमच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी कारवाया चालू आहेत, पण ह्या कारवाया जुजबी नको आहेत. आज 20-25% कारवाई चालू आहे, तर ते आम्हाला 100% कारवाई पूर्णपणे शहर भयमुक्त होत नाही, पूर्णपणे नशामुक्त होत नाही, तोपर्यंत हे आम्ही आंदोलन चळवळी थांबवत नाहीये. हे आपल्याला सांगण्यासाठी, आपल्या माध्यमातून जनतेला सांगण्यासाठी आम्ही आपल्याला इथं बोलवलेलं आहे. हे आमचं आंदोलन चालूच आहे आणि हे असंच चालू राहणार आहे. बाकी आमचे सहकारी सतीशराव बोलतील. आता हे जे आंदोलन आपलं चालू आहे, तर आपण आता बोललात की अनेक जणांच्यावर कारवाई झाल्या, तर त्या कशा पद्धतीच्या कारवाई झाल्या? काय झाले, भयमुक्त व नशामुक्त अभियान समितीमार्फत आम्ही गेल्या महिन्याभरापासून नागरिकांच्यात जाऊन अभियान राबवत आहोत आणि त्यात खास करून महिला वर्गांकडून ह्या अभियानाला मिळणारा प्रतिसाद आणि लोकांच्यातनं मिळत असलेल्या प्रतिक्रिया, त्यामुळे पोलीस प्रशासनानं फुल नाही फुलाची पाकळी जशी म्हण आहे तसे 25% ठिकाणी पोलिसिंग वाढलेलं आहे, ती फिरतात. मात्र त्यातून म्हणावा असा रिझल्ट आलेला नाही, थोडाफार आलाय. मग तोंडावर निवडणुका आहेत म्हणून आला असेल किंवा पालकमंत्र्यांचा दबाव असेल म्हणून आला असेल. मात्र सदरचा मुद्दा हे जर श्रेयवादात आम्हाला पण जायचं नाही आहे, पोलिसांचं काम करतात. मात्र इथले जे विद्यमान सत्ताधारी पक्षाचे 3-4 आमदार आहेत, लोकसभेत खासदार आहेत, ह्यांनी आपापल्या हुशारीनं सभागृह गाजवतात. मात्र भयमुक्त आणि नशामुक्त बाबत एक सुद्धा ब्रशब्द त्यांनी लोकसभेत असेल विधानसभेत मांडलेला नाही. त्याचा सांगलीकर नागरिकांनी ह्या समितीचा एक सदस्य म्हणून निषेध व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं तोंडावर आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये भयमुक्त व नशामुक्त सांगली जिल्हा झाला पाहिजे, क्राईम रेट घटला पाहिजे, ह्याचा मुद्दा प्रामुख्याने घ्यावा. अन्यथा आम्ही समितीमार्फत आमच्या राजकीय भूमिका जरी पक्ष वेगळे असले तरी आम्ही हे अभियान लोकांच्यापर्यंत घेऊन ही निवडणुकीवरचा मुख्य मुद्दा करण्यासाठी आम्ही ह्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या माध्यमातून त्यांना पण आवाहन करतोय. तसेच आज जे पोस्टर आम्हाला इथं आल्यावर कळालं की काही ठिकाणी सांगली शहरात 5 ते 6 हजार ठिकाणी पोस्टर लावले, तर हा आमच्या अभियानाचा विजय आहे. कारण जे नागरिक भयमुक्त आणि नशामुक्तसाठी त्यांना सांगली हवे आहे, मात्र स्थानिक लेवलचा दबाव किंवा राजकारणातला विरोध समोर येऊन करायचा नाही म्हणून त्यांनी छुपा पद्धतीने केलंय, त्यांचं सुद्धा अभियानाच्या समितीमार्फत आम्ही स्वागत करतो. अशाच पद्धतीने नागरिकांनी पुढे यावं आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा ही भूमिका त्यांच्या अजेंड्यावर घ्यावी, या माध्यमातून आवाहन करतो. राजकारण करायचं असेल, लोकांच्या जायचं असते म्हणून ते रील करतात, त्यांचं समजू शकतो. मात्र सांगली जिल्ह्यात चमको अधिकारी स्वतःचे रील स्टार करून रील करून प्रसिद्धीचा नवीन फंडा आलेला आहे, त्याची चौकशी ह्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि पालकमंत्र्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ते 50 लाख ती कुठल्या कंपनीच्या कॅडबरी कुणाला वाटल्या त्याची पण चौकशी झाली पाहिजे. ह्याचा सुद्धा येणाऱ्या निवडणुकीत आम्ही भांडाफोड करू. साठी
फॉर्म भरण्याची ही मोहीम चालवली. यापुढे निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही या मंचच्या वतीने, या नशामुक्ती आणि भयमुक्त अभियानाच्या वतीनं जनजागरणाच्या सभा घेणार आहोत. जिथं मागणी आहे लोकांची तिथं जाऊन आम्ही सभा घेणार आहोत. जिथं आम्हाला गरज वाटते तिथं जाऊन आम्ही त्या सभा घेणार आहोत. आम्ही जरी आमच्या राजकीय पक्षाचे असलो तर त्या व्यतिरिक्त जे लोक यासाठी काम करणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही सभा घेऊ. त्याचबरोबर या माध्यमातून आता ही एक टप्पा झाला जो सह्यांचा होता, जो स्वसंरक्षणासाठी आम्हाला काय ते हत्यारं ठेवायची परवानगी द्या, ते संरक्षणाची लायसन्स द्या, यासाठी ही मागणी होती. उद्या याचं रूपांतर घरोघरी जाऊन आम्ही त्या लोकांच्या सह्या घेऊन आम्ही लोकांच्या जागृती करून आपण लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू, निदर्शनं करू, आंदोलनं करू, उपोषणं करू, मोर्चा करू आणि वेळ पडली तर आमरण उपोषण ही या गोष्टीसाठी करणं गरजेचं आहे. कारण सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुमुद ड्रग्सची जी हे झाली, मुंडुस्कर ट्रॅव्हल्स मधनं जी मुंबईला ड्रग्स जात होतं ती कारवाई ही सांगली जिल्ह्यातनं सुरू झाली. सांगलीतलेच 2 आरोपी त्यात अटक होते. त्यानंतर कवटेमंकाळ तालुक्यात एक कारखाना उद्ध्वस्त झाला. त्यानंतर विट्यामध्ये त्या MIDC मध्ये एक कारखाना उद्ध्वस्त झाला. याचे लागेबांधे फार लांबपर्यंत जात आहेत. पण पोलिसांनी त्या तपासात काय केलंय हे खरं म्हणजे IG आणि SP यांच्या ताकदीपर्यंतचा हा तपास नाही आहे. यासाठी IB असेल, CID असेल किंवा अन्य काही मोठ्या संस्था आहेत. अगदी हे रॅकेट, हे नशामुक्तीचं इंटरनॅशनल रॅकेट आहे. ह्याची वितरण व्यवस्था ही खालची आहे. हे वितरित करणारे स्लीपर सेल्सची कुठं तर काहीतरी कारवाई दाखवायची आणि पोलिसांना आणि लोकांनी, आमच्यासारख्या नागरिकांनी जर आंदोलनाचा उभार केला तर पालकमंत्र्यांनी सांगायचं की मागच्या वेळेपेक्षा क्राईम रेट कमी आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत, रिव्हॉल्वर तपासा. आता बेकायदेशीर रिव्हॉल्वर कट्टे घेऊन लोक फिरतायत आणि तुम्ही कायदेशीर रिव्हॉल्वर तपासताय. तुम्हाला आम्ही पूर्वेला जायचंय म्हणून सांगितलं की तुम्ही गाडी पश्चिमेला वळवताय. तुम्हाला आम्ही खुनाचे प्रकार विचारायला लागले तर तुम्ही सांगताय की मागच्या पेक्षा कॉर्पोरेट कंपनी चालवत आहे का? आपण किती लोकांना ह्यामध्ये मृत्युमुखी पाडणार आहोत? क्राईम हा क्राईम आहे. क्राईम हा प्रत्येक गोष्टीत क्राईम आहे. इथं बसल्या बसल्या एखाद्यानं मला माईक फेकून मारला किंवा मी ग्लास फेकून मारला तर तो सुद्धा क्राईम आहे. पण ह्या क्राईमची तुलना तुम्ही त्या क्राईमची करू शकत नाही. आज कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, पिढी उद्ध्वस्त व्हायला लागली, घरात माणसांचं जगणं मुश्किल झालंय. मी कुणाचा तरी मामा आहे, मी कुणाचा तरी काका आहे, मी कुणाचा तरी वडील आहे. माझ्या घरा शेजारी सुद्धा काय शिस्त ह्याची मला कल्पना नाही आहे. ह्यासाठी सोशल पोलिसिंग गरजेचं आहे. जिल्ह्यात दक्षता कमिटीच्या मिटिंग व्हायच्या, मोहल्ला कमिटीच्या मिटिंग व्हायच्या, त्यातनं पोलिसांना माहिती मिळायची आणि पोलिसांना माहिती मिळाली त्यावर कारवाई व्हायची. आता कारवाई करायला जाणारच पोलीस सांगतोय अरे काटकरची तक्रार आहे, मी कारवाई करायला आलोय. म्हणजे एक तर कारवाई दाखवायची, उद्या तो मोकळा झाला की तो काटकरला शोधत फिरतोय, ह्याला कुठं भोगसू, कुठं गोळ्या घालून ह्याला कुठं संपवू. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे हे अपयश आहे. पोलीस प्रशासनातले जे धृतराष्ट्र आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. आणि ह्यांना आम्ही संजय म्हणूनच त्या इंद्रप्रस्थाच्या, त्या हस्तिनापूरच्या लढाईतला आम्ही संजय होऊनच हे सगळं दाखवतोय की हे चाललंय, हे बघा. ते बघत नाही आहे, हे वास्तव आहे. आपण शाळांमधून, कारण गुन्हेगारी ही जी आहे किंवा नशेची ही छोटी छोटी केंद्र चालू होत आहेत किंवा उगम स्थान म्हटलं तर महाविद्यालयीन कॉलेजेसपेक्षा माध्यमिक शाळांपासून मुलं त्याच्या आहात गेलेली आपण पाहतोय. तर शाळांमध्ये असं काही आपला आहे का की शाळांमध्ये तुम्ही काही अभियान राबवताय का याबाबत? नक्कीच. कसं आहे, एक पहिली गोष्ट समजून घ्या की आम्ही जरी चेहरे 1-2-4 दिसत असलो या अभियानाच्या माध्यमातून, तरी हा सर्वसामान्य सांगलीच्या जिल्ह्यातल्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आहे, ही त्यांची भावना आहे. ही सगळ्यात महत्वाची. आणि ही भावना आम्ही प्रकर्षाने आपल्यासमोर एवढ्यासाठी मांडतोय की सातत्यानं महिनाभर फिरतोय. त्याच्या आधी 1-2 वर्ष आम्ही उघड्या डोळ्यानं आपल्या सहित सर्वजण बघतोय. अंगणवाडीच्या शाळेपासून, मग ती मराठी मीडियमची असू दे, इंग्लिश मीडियमची असू दे, शाळा महाविद्यालयाच्या आवारातल्या असणाऱ्या पानपट्टींपासून चांगल्या चांगल्या शासकीय, प्रशासकीय, पोलीस विभागाच्या, प्रशासनाच्या कार्यालयाच्या जवळपास सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत. आणि हे आपण सुद्धा आपल्या माध्यमातून प्रत्येक वेळी दाखवलं, आमच्या नजरेत सुद्धा आलेलं आहे ते. आणि आमचा तो प्रयत्न राहणार आहे की जिथून सर्वसामान्य नागरिक घडणार आहे, तरुण मुलं घडणार आहेत, त्या शाळा महाविद्यालयापासून सुद्धा त्या अभियानामध्ये आम्ही सहभागी करून घेतोय. आणि हे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये वाटू शकतं थोडंसं थांबलंय, पण तसं नाही आहे. आम्ही जितक्या तडफेनं, जितक्या तीव्रतेनं लोकांच्यापर्यंत, समाजापर्यंत पोहोचतोय, समाज सुद्धा आता आमच्यापर्यंत तेवढ्याच तडफेनं, तेवढ्याच तीव्रतेनं आमच्यापर्यंत पोहोचतोय.